अकोले तालुक्यातील चर्चेत असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणारी 40 गाव डांगणाची बाजारपेठ असलेली राजूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा एका जागेसाठीचा निकाल जाहीर झालाय। राजूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच गणपतराव देशमुख यांच्या मुलानं रिक्त जागेची सदस्यपदाची जागा लढवत एकतर्फी विजय प्राप्त केलाय। एकाच वॉर्डमध्ये माजी आमदार वैभवराव पिचड तर विद्यमान आमदार किरण लहामटे हे दोघेही दोन उमेदवारांच्या पाठीमागे उभे होते, परंतु राजूर ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून सर्वसामान्य मायबाप जनतेनं माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या समर्थकांच्या पारड्यामध्ये आपलं मत देत सत्तेला विरोध दर्शवलाय। वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राजूर ग्रामपंचायतीची चौकशी सुरू असताना हा धक्कादायक निकाल नक्कीच सर्वांनाच विचार करायला लावणार आहे। देशमुख कुटुंबियांनी यापूर्वी देखील राजूरकर यांच्या अतिशय प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि त्याच सेवेच्या माध्यमातून त्यांना हा विजय प्राप्त झाल्याचं बोललं जातं। आणि मागील ग्रामपंचायत सुद्धा आपली थोड्या मताने गेली होती, तरी राजूरच्या जनतेने आपल्याला बहुमत दिलं होतं आणि आज पुन्हा एकदा राजूर गावाने हे काही झालेल्या कारभाराच्या विरोधात जे मतदान केलं, ही निश्चित पुढच्या येणाऱ्या इलेक्शनची नांदी आहे। अक्षय सारखा एक नवीन उमदा कार्यकर्ता त्या राजूरच्या ग्रामपंचायतच्या सर्व तुमच्या सहकार्याने निवडून आणला। आज मला जो आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय, निश्चित ही पुढची नांदी आहे आणि उद्याची ग्रामपंचायत निश्चितपणे वैभवराव पिचड साहेब असतील, आपले सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांच्या ताब्यात ती ग्रामपंचायत आल्याशिवाय राहणार नाही आणि अक्षय त्याच्या कामाचा पसारा निश्चित मोठ्या प्रमाणात करून दाखवेल, हे मला अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा अक्षयचं भारतीय जनता पार्टी आपल्याच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन। पोटनिवडणुकीचा निकाल लागला। या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये असं भरघोस मताने आपल्याला मतदान झालंय। 485 आपल्याला सर्वात जास्त अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झालं, त्याबद्दल मी सर्व मतदार बंधूंचा आभार मानतो। या राजूर गावात भ्रष्टाचार, कावीळ या गोष्टीमुळे राजूर पूर्ण बरबाद झालं होतं। त्या कावीळच्या प्रादुर्भावामुळे त्या दोन आमच्या बहिणींचा बळी गेला, त्या सरपंचाच्या भ्रष्टाचारामुळे, ज्या गरदार कारभारामुळे त्याचा बळी गेला। त्या आजचा जो आमचा विजय त्या दोन माझ्या बळी गेलेल्या बहिणींना मी समर्पित करतो आणि सर्वांचे ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, अकोले 9 न्यूज साठी सुनील जास्कर, अकोले।